लाडकी बहीण योजना आणि या योजनेसंदर्भात प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलं की सर कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं वितरण सुरू झालेलं आहे, एकदा ती माहिती द्या. तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघा आपल्याकडे जे काही पुरावे आलेले आहेत तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणारच आहे, पण नेमकं कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण झालेलं आहे याची पण तुम्हाला माहिती मिळेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12 मेला जे वितरण सुरू झालं होतं, काल पण वितरण झालं आणि त्याच्या अगोदर पण 12 तारखेला पण वितरण झालं, पण आज आहे 14 तारीख. आज सकाळपासून कुणाला वितरण झालेलं नाही आणि जर वितरण चालू झालं तर तुम्हाला आपल्या चॅनलवर त्याचा पुरावा पण येईल. पण एक गोष्ट इथे सर्वात महत्त्वाची समजून घ्यायची आहे ती म्हणजे अजून मोठ्या प्रमाणात वितरण होणे बाकी आहे. म्हणजे जवळपास 90% वितरण अजून होणे बाकी आहे. सध्या जे काही वितरण होत आहे तर ते फक्त प्राथमिक स्वरूपाचं वितरण होत आहे आणि तीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात वितरण झाले तुम्हाला पुराव्यासहित दाखवतो संपूर्ण. हे बघा इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा कोणत्या कोणत्या जिल्ह्याचे माझ्याकडे स्क्रीनशॉट अवेलेबल आहेत तर ते तुम्हाला एकदा माहिती देतो. बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर प्रचंड लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे, पण प्रचंड म्हणजे याचा अर्थ असा नाही की सर्वच लाभार्थ्यांना मिळाला. ही बाब सर्वांनी क्लिअर करा, नाही तर काय वाटेल तुम्हाला की मग आम्हाला हप्ता काय येत नाही, कारण की आतापर्यंत तुमचा व्हिडिओ आला की आम्हाला लगेच हप्ता जमा होतो, पण यावेळेस तसं झालं नाही. त्यामुळे प्रचंड लाभार्थ्यांना साहजिकच तसा प्रश्न पडला असेल. त्यामुळे मी परत सांगतोय प्राथमिक स्वरूपाचं वितरण होत आहे, कारण हे वितरण KYC पडताळणीच्या नंतर तब्बल 2 महिने विलंबाच्या नंतर हे वितरण होत आहे. त्यामुळे वितरण पहिल्यांदा प्राथमिक स्वरूपाचं होईल 1-2 दिवस आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात सर्व पात्र लाभार्थ्यांना वितरण होईल. मी जे नेहमीप्रमाणे सांगत असतो तुम्हाला थोडं सकारात्मक राहा, सर्व बाबी तुमच्या मनासारख्या घडतील, पण काही वेळ मदत लागत असतो. बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये वितरण झालं, याचे स्क्रीनशॉट आहेत मी दाखवतो. त्यानंतर बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये पण जे आहे वितरण झालेलं आहे तर त्याचे स्क्रीनशॉट, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री सर्व आहे आपल्याकडे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पण वितरण झालं, त्याचे पण स्क्रीनशॉट आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये पण प्रचंड स्क्रीनशॉट आहेत आपल्याकडे. हिंगोली जिल्ह्यामध्ये पण वितरण झाल्याचे स्क्रीनशॉट आहेत आपल्याकडे. इव्हन पुणे जिल्ह्यामध्ये पण वितरण झाल्याचे स्क्रीनशॉट आहेत. आता काही लाभार्थी म्हणते सर पुणे जिल्ह्यामध्ये तर झालंच नाही, तर साहजिकच आहे. बघा कमी वितरण झालेलं आहे, मी तेच सांगतो तुम्हाला. जास्तीत जास्त 10% वितरण झालेलं आहे आतापर्यंत. पण त्यामुळे साहजिकच आहे असं वाटतं आपल्याला की नाही सर आमच्या जिल्ह्यामध्ये तर नाही आले सर, माझ्या गावामध्ये तर नाही आले सर, मला पहिले यायचे पण यावेळेस तर आले नाही सर. कारण मी परत तेच सांगतो आहे, हे वितरण पडताळणीच्या नंतर पहिल्यांदा होतो आहे आणि त्यामुळे साहजिकच यावेळेस जे काही DBTचं जे सेटअप आहे किंवा जी त्यांची तांत्रिक प्रक्रिया आहे तर ती पूर्ण करण्यासाठी कदाचित त्यांना वेळ लागत असावा. तर ते काही लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात देतील, कारण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आता 1 आणि 2 जिल्ह्यामध्ये नाही आहे, प्रचंड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला नाव वाचून दाखवतो. याच्या व्यतिरिक्त पण बघा जळगाव जिल्ह्यामध्ये पण जे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये कमेंट्समध्ये मी वाचलं आहे की या जळगाव जिल्ह्यामध्ये वितरण झालं. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये पण या 2 जिल्ह्याच्या माझ्याकडे स्क्रीनशॉट नाही, कोणतं जळगाव आणि नाशिक, पण बाकी जिल्ह्यांचे स्क्रीनशॉट आपल्याकडे आहेत. त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. बरं आता एक मुद्दा इथे, एवढे जे लाभार्थी आहेत तर एवढ्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांना वितरण होऊन देखील फार कमी प्रमाणात झालं आहे. मग हे काय असावं, तर ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याची प्राथमिक स्वरूपाची वितरणाची पहिली स्टेप असावी. त्यामुळे कोणी चिंता करू नका, एकदा त्यांना तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली, मोठ्या प्रमाणात हार्डली 2 दिवस बस झाले वितरण पूर्ण लाभार्थ्यांना मिळण्यासाठी. त्यामुळे चिंता करू नका, मी परत तेच सांगतोय तुम्हाला. बघा हे मी खूप साऱ्या त्या लाभार्थ्यांना सर्वांना विचारलं की तुमचा जिल्हा कोणता आहे. इथे बघा काही मी व्हॉट्सअपचे स्क्रीनशॉट लावलेले आहेत, त्याच्यामध्ये प्रायव्हेट माहिती हाईड केलेली आहे बरं का. आता याच्यामध्ये बघा अगदी त्यांना मी स्पष्ट विचारलेलं आहे ज्या लाभार्थ्यांना की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ प्राप्त झालेला आहे. आता प्रचंड स्क्रीनशॉट आलेले आहेत पण मी सर्व लावणं शक्य नाही कारण व्हिडिओ मोठा होईल. पहिलं तर बघा यांचा जो जिल्हा आहे तो आहे अहिल्यानगर. त्यांना विचारलं आपण की कोणत्या जिल्ह्यामध्ये, त्यांना 2 हप्ते मिळालेले आहेत बरं का. 2 हप्ते मिळाल्याच्या बाबतीतच मी बोलतोय खास करून, कारण ज्यांना मार्चचा हप्ता आला त्यांनाच यावेळेस एप्रिलचा हप्ता आला आणि 1200 लाभार्थ्यांना म्हणजे 90% लाभार्थ्यांना आणखी येणं बाकी आहे. त्यामुळे त्यांना पण 2 हप्ते येतील, चिंता करू नका. बघा त्यांनी सांगितलं की त्यांचा जिल्हा कोणता जिल्हा आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वितरण झालेलं आहे. त्यांचे स्क्रीनशॉट वगैरे सर्व जे आहेत त्याच याच यांनी नंबरवरून पाठवलेले होते सर्व, त्यामुळे काही काळजी करू नका. आणि आपल्याकडे इतके प्रचंड स्क्रीनशॉट आहेत की खूपच आहे. त्यानंतर बघा यांचा जिल्हा जर आपण पाहिला तर यांचा जिल्हा यांनी शॉर्टकटमध्ये लिहिलेला आहे नागपूर, पण नागपूर जिल्ह्याचे आपल्याकडे प्रचंड वितरणाचे स्क्रीनशॉट आहेत. त्यानंतर बघा पुणे जिल्ह्यामध्ये देखील वितरण झाल्याचं जे काही आहे बाब पुढे आलेली आहे, पण कमी प्रमाणात वितरण झालं आहे. मी तेच सांगतोय तुम्हाला, कमी प्रमाणात, खूप कमी प्रमाणामध्ये, म्हणजे हार्डली 10%च जे आहे, 10%पेक्षा पण कमी म्हणलं तरी काय हरकत नाही, एवढं वितरण सध्या झालेलं आहे.
पण अजून मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणं बाकी आहे. आता हे जे काही लाभार्थी होते तर ज्यांना यापूर्वी जे काही म्हणजे हे आले होते, म्हणजे काय त्याला आपण म्हणूयात म्हणजे लाभ मिळाला होता, तर त्याच लाभार्थ्यांना आपण त्यांचा जिल्हा विचारला तर खूप सारे हे जे लाभार्थी आहेत स्क्रीनशॉटवाले, तर त्यांनी जे वेगवेगळे जिल्हे त्यांचे सांगितलेले आहेत. आणि प्रचंड लाभार्थी जे आहेत, आपण संपूर्णच गोष्टी इथं डिटेलमध्ये सांगितलं तर मग व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तो आपल्याला नाही करायचा आहे. तर त्यामुळे इथे एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की या व्यतिरिक्त पण वेगवेगळे जिल्हे असू शकतात ज्याचे स्क्रीनशॉट आपल्याकडे उपलब्ध नाहीत. याच्यातनं एक गोष्ट क्लिअर होत आहे, वितरण हे जवळपास बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये होत आहे, पण फार कमी प्रमाणामध्ये होत आहे. आणि त्यामुळे साहजिक लाभार्थ्यांना वाटत आहे की वितरण तर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये होत आहे, मग आम्ही अपात्र ठरलो की काय, 2 दिवस झाले अजून पण वितरण आम्हाला आलेलं नाही. तर मी परत सांगतोय, पडताळणीच्या नंतर पहिलं वितरण आहे आणि सर्वात महत्त्वाची याची सकारात्मक बाजू ही आहे की 2 हप्ते मिळत आहेत, ही लाभार्थ्यांनी बाजू समजून घेतली पाहिजे. राहिला मुद्दा वितरण कधी येईल, तर 1-2 दिवसामध्ये मी सांगतो सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये वितरण जमा होण्यासाठी पुरेसे असतात. त्यामुळे वितरण अचानक जेव्हा मोठ्या प्रमाणात होईल तर मी स्पष्ट हेडिंगच तुम्हाला थंबनेलला लावेल की आज मोठ्या प्रमाणामध्ये वितरण सुरू झाले, अशा प्रकारची स्पष्ट हेडिंग येईल. त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही. राहिला मुद्दा मधल्या टायमामध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहायचे की नाही हा तुमचा प्रश्न आहे, कारण मी जे आहे ते जे थंबनेलला असतात तीच माहिती मध्ये निघती हे तुम्हाला माहीत आहे. आणि हे बघा, ही डीबीटीची जी प्रक्रिया आहे ना, केवायसीच्या पडताळणीच्या नंतर जी होती आहे, तर त्यांनी सध्या प्राथमिक स्वरूपाचेच काही लाभार्थ्यांनाच वितरण दिलेले आहे. मग याचा अर्थ असा नाही की तेच पात्र आहेत आणि बाकी काय अपात्र झाले की काय, मग तर असं काही नाही आहे. बाकी पण पात्र आहेत. ज्यांना खास करून फेब्रुवारीचा हप्ता आला असेल तर त्यांनी चिंता करू नका, त्यांना हप्ता मिळेल. ज्यांनी केवायसी दुरुस्ती केली आहे, काही कारणानिमित्त त्यांचा हप्ता थांबला होता, त्यांनाही हप्ता मिळेल. त्यामुळे मी परत सांगतोय, लाभार्थ्यांनी कोणीही चिंता करायची आवश्यकता नाही. तर प्राथमिक स्वरूपाचे त्यांनी वितरण कसं केलेलं आहे बघा, म्हणजे समजा ए जिल्हा, बी जिल्हा, सी जिल्हा, तर त्या जिल्ह्यामधील काही ठराविक लाभार्थ्यांना त्यांनी पहिल्यांदा पैसे पाठवलेत, म्हणजे काल आणि परवा. पण याच्यामध्ये एकदा त्यांची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली की अचानक मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होईल आणि त्यासाठी 2 दिवस पुरेसे आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला क्लिअर झालं असेल की नेमकं कोणत्या कोणत्या जिल्ह्याचे जे आपल्याकडे स्क्रीनशॉट आहेत किंवा कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण झालं आहे. तर या व्यतिरिक्त पण आणखी काही जिल्हे येऊ शकतात ज्याचे स्क्रीनशॉट आपल्याकडे उपलब्ध नाहीत. आणि याच्यामधून एक गोष्ट क्लिअर होत आहे, वितरण होत आहे पण फार कमी प्रमाणामध्ये. तर त्यामुळे काही लाभार्थ्यांना त्यांचा हप्ता मिळण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागू शकते. एकदा त्यांची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली तर त्यानंतर पुढच्या हप्त्यामध्ये मात्र अशा प्रकारे विलंब होणार नाही. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.